नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील वेगवेगळ्या बँकेमध्ये भरती निघालेली असून टोटल जागा असणार आहे 6715। तर ही भरती कोणकोणत्या बँकेत निघालेली आहे, तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल आणि याचा सिलेबस काय असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, ही जी भरती होणार आहे ही IBPS या मार्फत होणार आहे आणि पदाचं नाव असणार आहे प्रोफेशनरी ऑफिसर, म्हणजे PO साठी ही भरती होणार आहे। अगोदर SBI जाहिरात निघालेली होती, आता IBPS PO ची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे। तर बघा या जाहिरातीची संपूर्ण माहिती। बघा मित्रांनो, 1 जुलैपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि 21 जुलैची अंतिम तारीख आहे, ठीक आहे। आणि ऑगस्ट मध्ये तुमची प्री एक्झाम घेतल्या जाणार आहे। तर एक्झामसाठी कोणते पुस्तक उपयुक्त तुम्हाला पडणार आहे हे तुम्हाला व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता। मेन एक्झाम होणार आहे ऑक्टोबर 2026 मध्ये। संपूर्ण माहिती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तर यामध्ये बँका बघा, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये तुमचे सिलेक्शन या ठिकाणी केल्या जाणार आहे। आणि पगार तुम्हाला मिळणार आहे 48,480 ते 85,920 पर्यंत पे स्केल दिल्या जाणार आहे। तर वयोमर्यादा बघून घ्या, 20 ते 30 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, SC ST ला 5 वर्ष अधिक आणि OBC ला 3 वर्ष अधिक ही वयोमर्यादा तुमची 1 जुलै 2026 नुसार ठरवण्यात आलेली आहे। तर यासाठी पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन। जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। ग्रॅज्युएशन वाले विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे। टोटल 6,717 जागेची मेगा भरती निघालेली आहे। एनी ग्रॅज्युएट वाले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात। यासाठी एक्झाम शुल्क असणार आहे SC ST अपंगासाठी 175 रुपये आणि ओपन OBC EWS साठी 850 रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। तर यासाठी तुमची पूर्व आणि मुख्य एक्झाम घेतल्या जाणार आहे। तर एक्झामचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे। 100 प्रश्न 100 मार्क्स, इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न 30 मार्क्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 प्रश्न 30 मार्क्स, रिझनिंग ॲबिलिटी 35 प्रश्न 40 मार्क्स, ठीक आहे। असा या सिलेबस दिलेला आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहते मित्रांनो, एवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे। आणि मुख्यचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे, हा व्यवस्थित चेक करून घ्यायचा। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी कोणत्या बँकमध्ये किती जागा रिक्त आहे हे दिलेलं आहे। कॅटेगरी वाईज जागा आपल्याला चेक करून घ्यायचा। बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया म्हणजे बँकेनुसार जागा या ठिकाणी दिलेली आहे, ठीक आहे। सर्वात जास्त जागा या ठिकाणी बँक ऑफ बडोदामध्ये 1900 आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 1100, ठीक आहे। आणि एक्झाम सेंटर मिळणार आहे महाराष्ट्रासाठी पूर्व एक्झामसाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली आणि सातारा या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रात एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, अर्ज भरायला सुरुवात झालेली असून याची पात्रता फक्त ग्रॅज्युएशन। तर संपूर्ण PDF तुम्हाला वाचायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। आणि ऑनलाईन पुस्तक ऑर्डर करायचं असेल तर खाली व्ह्यू बटनवर क्लिक करून तुम्ही यासाठी ऑनलाईन पुस्तक ऑर्डर करू शकता। तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।